आई, तुझ्याशी बोलायचं आहे मला. मनातलं तुला सांगितल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. सगळं सांगणार आहे मी तुला आज, माझ्या मनातलं. शेवटचं बोलायचंय मला तुझ्याशी. नाही सहन होतंय मला. माझी चारू गेली आणि माझं आयुष्यच बदललं सगळं. का केलंस असं आई? असं का केलंस तू? का खेळलीस माझ्याशी? ज्या एका स्त्रीवर मी मनापासून प्रेम केलं, तिला इतक्या लवकर माझ्यापासून दूर नेलंस. अजून किती काय काय बघायचं होतं तिला, आम्हाला. ती गेली आणि आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली ना, ती आजपर्यंत भरून आली नाही. फक्त अधिपतीसाठी मी तिच्यासारख्या दिसणाऱ्या त्या भुवनेश्वरीला मी माझ्या घरात ठेवून घेतलं. पण त्यामुळे चारूची उणीव आणखीच जाणवायला लागली मला. मी विचार केला होता की हळूहळू अधिपतीला त्याच्या आईच्या दुःखातून बाहेर काढायचं, त्याला सगळं खरं सांगायचं. आणि ती भुवनेश्वरी तिचं काम संपलं की निघून जाईल आपोआप. पण सगळं विस्कटलं आहे. अधिपती तिच्या पूर्ण कह्यात गेला आणि ती या घराला वेटोळ घालून बसली. माझ्या विरुद्ध कारस्थान केली, मला आजारी पाडलं, अपंग करून टाकलं तिनं मला. काहीच करू शकलो नाही मी. आणि या सगळ्यामध्ये माझ्या अधिपतीला माझ्यापासून दूर घेऊन गेली, ती खूप दूर घेऊन गेली. हे सगळं जे मनात साचलं होतं ना, त्याचा राग त्या दिवशी निघाला. आणि म्हणून मी त्या बाईला या घराबाहेर काढलं. तिला घरातून बाहेर काढलं आणि दार लावलं ना, तेव्हा वाटलं होतं की आता बस, आता माझं घर पुन्हा पहिल्यासारखं होईल, माझं होईल. अधिपती परत आल्यावर तो चिडेल हे मला माहिती होतं. पण मी सांगितल्यावर, समजावल्यावर तो समजून घेईल असंही वाटलं होतं. पण आई, तो माझं ऐकूनच घ्यायला तयार नाही, माझ्याशी एक शब्द बोलायला तयार नाही. मला विलन केलंय त्यानं. भुवनेश्वरीला तर तो देवी समजतच होता आधीपासून, आणि आता मी राक्षस झालोय त्याच्या नजरेत. माझ्याच मुलाच्या नजरेत माझ्यासाठी तिरस्कार दिसतो मला. तो सहन नाही होत आता. अक्षराचा आणि अधिपतीचा संसार सुखाचा व्हावा, मुळात तो सुरू व्हावा, यासाठी मी किती प्रयत्न केले.